जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंतराव पाटील, श्रीमंत सचिव श्री शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, फणीजी शिंदे, धैर्यशील पाटील उभीचे, ओमराजे निंबाळकर, लंकेश बजरंग सोनवणे, संजय देशमुख वगैरे सर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, अन्य मित्र पक्ष या सगळ्यांचे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण स्वतः महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्याचे आमदार बंधू भगिनींनो, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं, चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. शिंदे साहेबांचा 84वा वाढदिवस. कधी माहीत नव्हतं की 84 वर्षाचे झाले. माझ्यापेक्षा 7-8 महिन्यांनी ते राहिले. आताच बघा कसे वागतात. त्यांचा सत्काराचं उत्तर हे शेवटी असतं. पण माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा कागदी करतात की मीच बघणार. शेवटी मला त्यांनी सांगायला लागले, मी बरा आहे, तुमच्यापेक्षा 8 महिन्यांनी का होईना मी ठरलो आहे, त्यामुळे जास्त भानगडीत आमच्या नादी लागू नका. शेवटी तुमचा सन्मान आहे. हे हजारोच्या संख्येने लोक ह्या ठिकाणी आलेत तुमच्या सन्मानासाठी आणि तुमचे विचार ऐकण्यासाठी. मला आनंद आहे. मोहिते परिवारानं हा एक प्रचंड आणि उत्तम सोहळा या ठिकाणी आयोजित आणला. शिंदे साहेबांचा आयुष्याचा मोठा काळ हा तुम्हा लोकांच्या बरोबर गेला. कष्टानं फुलं आली, मुंबईला गेले, शिक्षण वाढवले, पोलीस खात्याची नोकरी केली. हळूहळू समाजकारणाची आस्था निर्माण झाली. विधिमंडळामध्ये आले, मंत्रिमंडळात आले, मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, केंद्रामध्ये मंत्री झाले. एवढी प्रगती कोणाच्या आयुष्यामध्ये कधी मिळत नसते. मी सुद्धा अनेकदा सत्तेमध्ये होतो, पण यांच्या इतका कालखंड किंवा वेगळेपणा हा मलाही कधी जमला नाही. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण सत्ता कधी डोक्यात जाऊन दिलेली नाही. पाय नेहमी जमिनीवर ठेवले आणि सामान्य माणसाची बांधिलकी कधी शोधली नाही. आणि त्यामुळं आज एवढ्या संख्येनं त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण, आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे. मी आठवत होतो, अनेक गोष्टी जवळून बघितल्या. कधी नाटकात कामं केली, हा काही घरी साधं नव्हता. अनेक उद्योग केले. पुण्याच्या लॉ कॉलेजमधून पदवी झाली. पोलीस खात्यात सर्विस मारायला लागली. एक दिवशी मी जाऊन सांगितलं की सुशील कुमारजी, आता हा हाकी देश सोडा, आता खाली तिकडं चला. पण खाकी पोलिसाचा युनिफॉर्म सोडून आता दुसरा युनिफॉर्म आमच्याकडचा करा. त्याने हो बोलले.
आणि आम्ही त्यांच्यासाठी एक जागा निवडली. ती जागा करमाळ्याची. आम्ही लोकांनी ठरवलं, मी महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो, वसंतदादा मुख्य अध्यक्ष होते, चव्हाणसाहेब होते, आणि आम्ही या सगळ्यांना सुचवलं की अतिशय अभ्यासू आणि उद्या भवितव्य असलेला असा हा तरुण आहे, त्यांना करमाळ्याच्या जागा द्या. नाही झालं. मी तर त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं, नोकरी गेली आणि करमाळ्याला तायफा हरी सोनवणे नावाच्या गृहस्थांना तिकीट दिलं गेलं. तुझी चिंता होती माझ्या सरकारला की सरकारला नोकरी करायला सुद्धा लावली आणि आता आमदारकी मिळाली नाही, करायचं काय? हे मला धीर दिला, काय काळजी करू नका, आपण यातनं बाहेर पडू. बाहेर पडायचं ठरवलं आणि दुर्दैवाने काही महिन्यात साहेब हरी सोनवणे वाढले, जागा मोकळी झाली. पुन्हा आम्ही गेलो चव्हाणसाहेबांच्याकडे आणि चव्हाणसाहेबांनी सांगितलं की या तरुणाला महाराष्ट्राच्या भवितव्याच्यासाठी संधी देणं याची गरज आहे. त्यांना तिकीट दिलं आणि ते आणि मी करमाळ्याला आलो. नामदेव जगतापचे नेते होते, निवडणूक केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, नामदेव यांच्याकडे निवडणुकीची सगळी जबाबदारी होती. पक्षाच्या वतीनं 15,000 रुपये त्यांना दिले. निवडणुकीचा खर्च त्या रकमेतनं झाला आणि 2,500 रुपये शिल्लक राहिले आणि ते 2,500 नामदेवांनी परत केले. हे चालीचं होतं त्या काळाच्या नेतृत्वाचं पक्षामध्ये काम करण्याच्या संबंधी. आणि तिथून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याच्या नंतर हे गृहस्थ थांबलेच नाहीत. मला आठवतं की वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे घेऊन मी त्यांना गेलो, मंत्रिमंडळात घ्या म्हणून. काय आमच्याकडनं काही झालं नाही, पण थोड्या दिवसानं त्यांना राज्यमंत्री म्हणून केलं. आणि तेव्हा जी सत्तेमध्ये गेली ते आमदार, मंत्री, CM, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, पक्षाचा अध्यक्ष, पक्षाचा जनरल सेक्रेटरी, काय असेल नसेल तेवढ्या सगळ्या जागा या गृहस्थांनी घेतल्या. माणसं तुझी काम करून दाखवलं, इतिहास निर्माण केला. आणि म्हणून अशा कर्तृत्वान व्यक्तीला नेतृत्वाने होत्या इंदिराजी असेल, सोनिया गांधी असोत, राजीव गांधी असोत, अलीकडच्या काळाचे राहुल गांधी असोत, या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी त्यांचा सन्मान केला आणि तो सन्मान केला ते त्यांचं कर्तृत्व हे त्यांनी स्वीकारलं होतं. आणि त्यामधून आज हे झालेलं चित्र दिसतं आहे. तुमचा तालुका, तुमचा जिल्हा महाराष्ट्राचा इतिहास निर्माण करणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी करणारं सोलापूर शहर आहे. सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये जे काही कर्तृत्व, शौर्य आणि त्याग हुशारपणे दाखवलं ते या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग होता. आणि त्या सोलापूरचं नेतृत्व अनेक वर्ष सुशील कुमारांच्याकडे आलं आणि त्या शहराचा आणि त्या जिल्ह्याचा चेहरा हा बदलण्यासाठी सत्तेचा वापर कसा करायचा याचा आदेश हा त्यांनी दाखवलेला आहे. ते आणि मी एका दृष्टीनं भाग्यवान आहोत. अनेकांच्याबरोबर आम्हाला जिल्ह्यात काम करायला मिळालं. मी स्वतः 72 साली पालकमंत्री होतो. शंकररावजी मोहिते पाटील सर्वसामान्य माणसाला संघटित करून, सामान्य माणसाचं नेतृत्व करून एक संस्थात्मक उभारणी कशी करायची असते याचा आदर्श मोहिते साहेबांनी त्या काळामध्ये केलेला होता.
नामदेवराव जगताप व्यक्ती माणसं जोडण्याची कला असते, तेही व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये पाहिलं. मी त्या कालचा पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयदादा होते. उत्तम प्रकारचं काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलं. अवधूत असतील, विठ्ठलराव शिंदे असतील, नामदेवराव जगताप असतील, अनेकांची नावं घेतली. ही माणसं सामान्य कुटुंबात आली, पण त्यांनी सामान्याचं भलं आणि सामान्यांचा विचार कधी सोडला नाही. आणि या सगळ्या लोकांच्यावर मला किंवा सुशीलकुमार शिंदेंना काम करण्याची संधी मिळाली. आमच्या व्यक्तिगत जीवनाचा तो ठेवा होता, ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. मला आनंद आहे की शिंदेंनी जे काही कर्तृत्व दाखवले त्या कर्तृत्वाची नोंद महाराष्ट्राने देशाने घेतली. हे सगळं खरं असलं, पण घरच्या लोकांनी नोंद घेणं आणि घरच्या लोकांनी सन्मान करणं याला एक वेगळेपणा आहे. आणि तो वेगळेपणा आज रणजितसिंह असेल, धैर्यशील असतील, त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी दाखवला. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो. त्यांनी काही 84 वगैरे झालं हे डोक्यातनं काढा. आपल्याला लावून जायचे, तुम्ही माझी कुठं आहे, तुम्ही काही चिंता करू नका, आपण आणखी सुरू जाऊ. तुम्ही काही म्हणलं तर हातात घेतलेलं काम शोधायचं नसतं. हा आपला प्रकारचा अनेक वर्षाचा, आणि त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा. नव्या पिढीला मार्गदर्शन करा आणि एक कर्तृत्वान नवी पिढी महाराष्ट्रात उभी करून यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाचा एक महत्त्वाचा राज्याचा भाग आहे हे दाखवण्याची खबरदारी नवी पिढी घेईल. त्या नव्या पिढीच्या मागं तुम्ही, मी आणि अन्य सहकारी हे कटाक्षाने त्या ठिकाणी उभा राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि त्यासाठीच तुमची प्रकृती उत्तम राहावं, तुमच्याकडून लोकांची सेवा करू, हेच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.